नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 6वीच्या गणिताच्या तासामध्ये मी स्वाती कुलकर्णी आपलं मनापासून स्वागत करते. बघा, आपण मागच्या तासाला शिकत होतो हायेस्ट कॉमन फॅक्टर आपण शिकलो. HCF काढायला आपण शिकलो. HCF आणि LCM हा आपला या सत्रामधला लास्ट चॅप्टर चालू आहे आणि त्यातलं HCF काढायचं आपण शिकलो. त्यावर आधारित 2 प्रॅक्टिस सेट सुद्धा आपण शिकलेलो आहोत. आज आपल्याला शिकायचे आता लोएस्ट कॉमन मल्टिपल. काय शिकायचं आहे आपल्याला? लोएस्ट कॉमन. बघा, लोएस्ट कॉमन मल्टिपल, इट इज इन शॉर्ट इट इज कॉल्ड LCM. आता मल्टिपल म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना. मल्टिपल म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आपण 3चे ऑल मल्टिपल्स ऑफ 4. 4चे मल्टिपल लिहायचे म्हणजे काय करायचा? 4चा काय लिहायचा? टेबल आपल्याला लिहायचा आहे. बघा, 4चा टेबल लिहायचा. मग 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, 4 4 जा 16, 4 5 जा 20, 4 6 जा 24, 4 7 जा 28, 4 8 जा 32, 4 9 जा 36, 4 4 जा 4 10 जा 40. पुढे पण आपला भरपूर टेबल आपल्याला तयार करता येतो. हा झाला 4चा टेबल. त्यानंतर दुसरा आपण घेतला ऑल मल्टिपल्स ऑफ 6. 6 आणि 4चा आपल्याला काढायचं. मग 6चा टेबल लिहिला. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 4 जा 24, 30, 36, 42, 48, 54 and 60. आणि पुढे पण आपला टेबल होतं, म्हणजे पुढे पण आपले मल्टिपल्स येऊ शकतात. आता याच्या या दोघांमधले कॉमन मल्टिपल. बघा, मल्टिपल आणि फॅक्टर मध्ये काय फरक आहे? आपण हे HCF LCM शिकताना आधीच आपण शिकलेलो आहोत की फॅक्टर म्हणजे काय? तर या 4ला भाग जाणारी संख्या. फॉर एक्झाम्पल 1 2 4 किंवा फॅक्टर्स ऑफ 6 कोणते येणार? 1 2 3 अँड 6. हे याच्यापेक्षा लहान असतात. आणि मल्टिपल म्हणजे यानी भाग जाणारी संख्या, म्हणजे याचा टेबल. थोडक्यात इन शॉर्ट टेबल ऑफ 4 और टेबल ऑफ 6. आता कॉमन मल्टिपल फॅक्टर्स लिमिटेड असतात, पण मल्टिपल्स हे इन्फिनाइट येऊ शकतात, कारण टेबल आपण इन्फिनाइट करू शकतो. पुढे 11 12 13 14 कितीपर्यंतही आपण करू शकतो. म्हणून मल्टिपल काय येऊ शकतात? इन्फिनाइट येऊ शकतात. मग आपण जेवढे याच्यामध्ये दिसत आहेत आपण तेवढ्याला गोल करू. आता कॉमन मल्टिपल बघा, पहिला आला आपला 12, दुसरा कॉमन मल्टिपल आला 24, त्याच्यानंतर थर्ड कॉमन मल्टिपल आला आपला 36. कदाचित हा टेबल पुढे वाढवला तर आपलं पुढे पण येऊ शकतो, म्हणून आपण डॅश 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 करणार, कारण ते इन्फिनाइट असतात. मग आता याच्यामध्ये LCM म्हणजे लोएस्ट कॉमन मल्टिपल. इथं कोणता घ्यायचा आहे तुम्हाला? लोएस्ट म्हणजे सगळ्यात छोटा. मग देअरफॉर LCM इज इक्वल टू 12. LCM किती आला? सेट आहे हा आपल्याला. मग त्याच्यानंतर आपण रिव्हिजन करणार आहोत. याच्यातला एक क्वेश्चन आपण आज घेणार आहोत आणि दुसरे वर्ल्ड एक्झाम्पलचा जो क्वेश्चन आहे तो आपण उद्याच्या तासात घेणार आहोत. आता पहिला क्वेश्चन आहे बघा, प्रॅक्टिस सेट 25 मधला क्वेश्चन नंबर 1 आहे. फाइंड आउट द LCM ऑफ द फॉलोइंग नंबर्स. फाइंड आउट द LCM ऑफ द फॉलोइंग नंबर्स. इन शॉर्ट आपण लिहू फाइंड LCM. बघा, फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे 9 15. काय करणार? पहिली स्टेप काय येणार तुमची? पहिली स्टेप येणार तुमची ऑल मल्टिपल्स ऑफ 9. 9 18 27 36 45 54 63 72 81 90. पुढे पण येणार. त्याच्यानंतर ऑल मल्टिपल्स ऑफ
15 बघा 15 15 1 जा 15 15 2 जा 30 15 3 जा 45 15 4 जा 60 15 5 जा 75 15 6 जा 90 डॅश 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 डॅश. हां, कॉमन आलं की पुढे नाही केलं तरी चालतं तुमचं. कॉमन मल्टिपल काय आला? कॉमन मल्टिपल बघा 45, कारण याच्यात आपल्याला लोएस्ट लिहायचं असतं म्हणून तुम्ही एकदा कॉमन आलं आणि तर पुढे डॅश डॅश करून लिहिलं तरी चालतं. दुसरा पण आहे इथं 90. मग छोटा कोणता येईल? 45. देअरफॉर LCM इज इक्वल टू 45. कळालं का तुम्हाला? पुढचं आहे सेकंड एक्झाम्पल 2 3 5. आता बघा 3 एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्याला 2 3 अँड 5. दिसतंय का? ऑल मल्टिपल्स ऑफ, एक एक लिहू आपण. 2 चे मल्टिपल काय येतील? 2 चा टेबल लिहायचा, सोपं आहे खूप. डॅश डॅश डॅश. 3 चा टेबल लिहायचा. 3 2 6 3 3 6 येणार आहेत. 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 3 9 27 3 10 30 डॅश डॅश डॅश. 5 चा लिहायचा. 5 1 जा 5 5 2 जा 10 5 3 जा 15 20 5 5 25 5 6 30 5 7 35 5 8 40 5 9 45 5 10 50. आता बघा जर आपण ह्या सगळ्या संख्या बघितल्या तर काहीच कॉमन येत नाही याच्यामध्ये. हां, दोघांमध्ये नाही. आता आपल्याला तिघांचा LCM काढायचा ना, तर तिघांमध्ये कॉमन असलेली संख्या बघायची. ही 6 ह्या दोघांमध्येच आहे, याच्यात नाही. 10 ह्याच दोघांमध्ये, याच्यात नाही. मग इथं कुठलीच संख्या आपल्याला दिसत नाही आहे. हां, कारण इथं 20 पर्यंतच टेबल आहे. ही 30 या दोघांमध्ये येते पण इथं नाही येते. मग अशा वेळेस काय करायचं माहिती आहे का? अशा वेळेस हा टेबल जो जिथं छोटी संख्या आली नाही, आता इथं 20 पर्यंतच झाला, इथल्या संख्या मोठ्या आल्या, तर हा टेबल वाढवायचा पुढे. मग 2 चा टेबल वाढवायचा पुढे. मग 22, मग 24 26 28 अँड 30. बघा आता 30 आला कॉमन. इथे आला, इथे आला आणि इथे पण आला. कळालं? मग देअरफॉर कॉमन मल्टिपल इज इक्वल टू 30 डॅश डॅश. पुढे पण वाढलं असतं पण आपण लिहिला नाही टेबल. आणि LCM देअरफॉर LCM इज इक्वल टू 30. कळालं? जिथं समजा आपल्याला कॉमन तिघांमध्ये सापडला नाही तर टेबल वाढवायचे. कळालं का? आधी 15 पर्यंत करायचे, मग 20 पर्यंत करायचे आणि कॉमन संख्या शोधायची. त्याच्यानंतर तिसरं थर्ड 12 अँड 28. बघा आता 12 अँड 28 ऑल मल्टिपल्स ऑफ 12. 12 12 1 बराबर 2 24 12 48 12 पंचे 60 सखे 72 सत्ती 84 बरी 96 अष्टोदर्शे डॅश डॅश डॅश. हां, पुढे लागला तर वाढवू म्हणून आपण जागा सोडून देतो इथं. 28 28. आता हा 28चा टेबल जर तुम्हाला येत नसेल, टेबलची वही घेऊन बसायची जवळ, आणि नसेल मोठी संख्या असेल ज्याचा टेबल आपल्याला येत नाही तर तो टेबल आधी तयार करून घ्यायचा. 28 2 56 28 3 24 2 84. पुढे घरायची गरज आहे का? नाही, कारण इथं कॉमनही आला. मग कॉमन मल्टिपल $84 dash dash dash, and therefore LCM is equal to 84.
कळलं? आता लास्ट एक्झाम्पल आहे याच्यातलं, या प्रॅक्टिस सेटमधलं, ते म्हणजे 8 and 11. पाचवं, 5th एक्झाम्पल, 8 and 11. ऑल मल्टिपल्स ऑफ 8. 8 8 8 2 16 8 3 24 4 8 7 56 88 64 89 72 8 आहे 80. 11. आता बघा, आता पण काहीच येत नाही. इथं 80पर्यंतच टेबल झाला तयार. मग आपण पुढे तर करू. 80 आणि 8 88, 88 आणि 8 96. पुढे डॅश डॅश डॅश. आता आलं कॉमन. बघा इथं पण 88 आलं आणि इथे पण 88 आलं. मग इथं आपण लिहिणार कॉमन मल्टिपल इज इक्वल टू 88 डॅश डॅश डॅश. Therefore, LCM is equal to 88. कळालं? तर आता हा प्रॅक्टिस सेट 25 मधला पहिला क्वेश्चन तुम्ही होमवर्कमध्ये करून टाकायचा, आणि जे बाकीचे जे एक्झाम्पल आहेत ते क्लासवर्कमध्ये करायचे. पहिले 2 आपण एक्स्ट्रा घेतले होते ते, याच्यातले वर्ड एक्झाम्पल आपण उद्याच्या तासात बघणार. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स. काय आहे क्वेश्चन नंबर 2? सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स. याच्यामध्ये सगळे वर्ड एक्झाम्पल आहेत बघा. पहिलं फर्स्ट वर्ड एक्झाम्पल आहे याच्यामधलं, ऑन द प्लेग्राउंड इफ द चिल्ड्रन आर मेड टू स्टँड फॉर ड्रिल either 20 to a row or 25 to a row. All rows are complete and no child is left out. What is the lowest possible number of children in the school? बघा परत एकदा वाचते. On the playground if the children are made to stand for drill either 20 to the row or 25 to the row. All rows are complete and no child is left out. What is the lowest possible number of children in that school? म्हणजे याचा अर्थ काय आहे की एका शाळेमध्ये ड्रिलसाठी विद्यार्थी उभे केले असता एका रांगेमध्ये 20 विद्यार्थी असे जरी उभे केले तरी रांगा कंप्लीट होतात, एकही विद्यार्थी उरत नाही. किंवा मग एका रांगेमध्ये 25 विद्यार्थी उभे केले तरी पण एकही विद्यार्थी मागे लेफ्ट आउट राहत नाही. मग कमीत कमी, जास्तीत जास्त आता किती येऊ शकतात मी तुम्हाला सांगितलं. मग कमीत कमी किती विद्यार्थी असावेत त्या शाळेमध्ये? व्हॉट इज द पॉसिबल नंबर ऑफ चिल्ड्रन मिनिमम, व्हॉट इज द मिनिमम पॉसिबल ऑफ द चिल्ड्रन इन दॅट स्कूल. म्हणजे इथं आपल्याला काय काढायचं आहे? लिस्ट आलं, कमीत कमी आलं, तर इथं आपल्याला काय काढायचं असतं? LCM. बघा आता गिव्हन लिहायचं आधी. गिव्हन number of children in a row are 20 or 25. आणि काय मिनिमम आपल्याला काय विचारलेलं आहे? मिनिमम पॉसिबल नंबर ऑफ चिल्ड्रन. मिनिमम पॉसिबल नंबर ऑफ चिल्ड्रन नंबर ऑफ चिल्ड्रन इज इक्वल टू म्हणजे काय काढायचं आपल्याला? LCM. मग आता काय काढणार आपण आधी? ऑल मल्टिपल्स ऑफ पल्स ऑफ 20. 20चे मल्टिपल आपण लिहिणार आहोत. 20चा टेबल लिहायचा. 22 जा 40, 23 जा 60, 24 जा 80, 25 जा 100, 26 जा 120,
27 जा 140, 28 जा 160, 29 जा 180, 20 जा 200. त्याच्या पुढे इन्फिनाईट असतात म्हणून आपण डॅश डॅश देतो, कारण ऑल आपण लिहू शकत नाही. त्याच्यानंतर मल्टिपल्स ऑफ 25. 25चे मल्टिपल आता बघा. 25चे मल्टिपल येतील 25 1 जा 25, 25 2 जा 50, 25 3 जा 75, 25 4 जा 100. आला आपला लोएस्ट. पुढे जरी तुम्ही केला 125, 150, 175, 200 डॅश डॅश डॅश, तरी कॉमन मल्टिपल किती येणार? अगदी तुमचा एक पहिला कॉमन आला तरी याचा आन्सर काढता येतं, पुढे काढायची गरज नाही, डॅश डॅश टाकून तुम्ही लिहू शकता. कॉमन मल्टिपल इथं काय आले? कॉमन मल्टिपल एक आला आपला 100 आणि दुसरा आला 200. पुढे पण जर पाढा वाढवला तर पुढे पण इन्फिनाईट येऊ शकतात म्हणून डॅश डॅश. देअरफॉर LCM इज इक्वल टू 100. लोएस्ट लिहायचा इथं म्हणून मग काय ना 100. आता हे वर्ड एक्झाम्पल आहे म्हणून शब्दामध्ये उत्तर लिहायचं. देअरफॉर मिनिमम number of possible, minimum possible number of children in that school are 100. कळालं? सोपं आहे खूप LCM काढणं. ते म्हणजे तुमचं सध्या तर मल्टिपल मेथड आहे, पुढे तुम्हाला फॅक्टर्स मेथड पण आहे, पण ती पुढे बघा. आता सेकंड क्वेश्चन आहे. Veena has some beads. She wants to make a necklace with an equal number of beads in each. If she make necklace of 16 or 24 or 40 beads, there is no bead left over. What is the least number of beads with her? बघा परत पहिल्यासारखं झालं. लिस्ट म्हणजे कमीत कमी. मीनाकडे काही बीड्स आहेत आणि त्यापासून तिला काय बनवायचे आहेत? नेकलेस बनवायचे आहेत. आणि मग नेकलेस बनवण्यासाठी तिने काय केलं? कमीत कमी 16चे 16, 24 और 40 बीड्सपासून ती बनवू शकते. आणि तसे बनवले तर एकही बीड्स लेफ्ट ओव्हर राहत नाही. मग किती असावेत मिनिमम? हाऊ मेनी? व्हॉट इज द लिस्ट? लिस्ट म्हणजे कमीत कमी किती बीड्स तिच्याकडे असावेत. म्हणजे काय काढायचं आपल्याला इथं? LCM काढायचा. बघा आता परत आपण काय करणार? पहिल्यासारखीच प्रोसिजर. आधी गिव्हन लिहायचं. नंबर ऑफ बीड्स, नंबर ऑफ बीड्स इन each necklace. काय दिलेले आहेत ते? 16, 24 और 40. आणि तुम्हाला काढायचं काय आहे? लिस्ट नंबर ऑफ बीड्स विथ हर. लिस्ट नंबर ऑफ बीड्स विथ हर इज इक्वल टू काय येणार? LCM. लिस्ट म्हणजे कमीत कमी म्हणून LCM. मग आता परत पहिल्यासारखीच मेथड करायची आपल्याला. ऑल मल्टिपल्स ऑफ 16. 16 1 जा 16, 160 पर्यंत आपण लिहिला. त्याच्यानंतर 24चा पहिला कॉमन आला की आपण डॅश डॅश करणार आहेत. 24 1 जा 24, 24 2 जा 48, 24 3 जा 72, 24 4 जा 96, 24 5 जा 120, 24 6 जा 144. पुढे आपण बघू, जर नाही आला तर पुढे वाढवू टेबल. त्याच्यानंतर 40, 41 जा 40, 42 जा 80, 43 जा 120, 44 जा 160, 45 जा
अरे टेबल आपल्याला पुढे वाढवावा लागणार आहे. मग आपण टेबल आधी वाढवून घेऊयात. बघा आता इथं आपण टेबल वाढवला 16चा आणि 24चा आपण 10 पर्यंत केला टेबल. आता हा टेबल कसा वाढवला ते सांगते. इथं इथपर्यंत आपल्याला माहिती आहे 16 10 जा 160. मग 16 11 जा करायचं तर काय करायचं 16 × 11 एक करून दाखवते. पुढचं तुम्ही करायचं आहे. 11 सके 66 48 6 11 11 11 आणि 6 17 176. अशा पद्धतीने आपण 256 पर्यंत 16चा टेबल तयार केला. 24चा टेबल आपल्याला 10 पर्यंत येतो, आपण तो 10 पर्यंत लिहिला. आणि 40चा टेबल या तिघांमध्ये कॉमन येणारी संख्या येईपर्यंत करायचा. मग 240 या तिघांमध्ये कॉमन येणारी संख्या आहे बघा 240. कारण 144 इथं आहेत पण इथं नाही आहेत. 80 इथं आणि इथं आहेत पण इथं नाही आहेत. मग तिघांमध्ये कॉमन असणारी संख्या कोणती आहे 240. म्हणजेच तो काय झाला कॉमन मल्टिपल झाला. आणि तोच काय झाला लिस्ट असल्यामुळे सगळ्यात लहान. पुढे अजून वाढवला पाहिला तर अजून येऊ शकतात, म्हणून हाच काय येणार एलसीएम. देअरफोर कॉमन मल्टिपल इज इक्वल टू 240 डॅश डॅश डॅश. आणि मग एलसीएम किती येणार. देअरफोर एलसीएम इज इक्वल टू 240. मग शब्दात वर्ड एक्झाम्पल आहे म्हणून शब्दात उत्तर लिहायचं. Therefore, least number of beads with her equal to 240 beads. कळालं. पुढचं बघा थर्ड एक्झाम्पल. An equal number of ladus have been placed in 3 different boxes. The ladus in the first box were distributed among 20 children equally. The ladus in the second box among 24 children and those in the third box among 12 children. Not a single ladu was left. Then what was the minimum number of ladus in the 3 boxes altogether? मग त्यांनी विचारलेले की या 3 बॉक्सेसमध्ये मिनिमम नंबर ऑफ लाडूज किती आहेत हे त्यांनी विचारलेलं आहे. बघा परत पहिल्यासारखं सोपं आहे. मिनिमम विचारले म्हणजे कमीत कमी विचारले म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे एलसीएम. आधी गिव्हन लिहिणार आहोत आपण. बघा नंबर ऑफ लाडूज. बघा गिव्हन लिहितोय आपण. काय आहे द नंबर ऑफ ladoos distributed to the children from each box is equal to फर्स्ट बॉक्स मधून किती जणांना दिले 20, सेकंड बॉक्स मधून 24 अँड थर्ड बॉक्स मधून 40. फर्स्ट बॉक्स मधून 20 चिल्ड्रनला दिलेले आहेत, सेकंड बॉक्स मधून 24 अँड थर्ड बॉक्स मधून 12 चिल्ड्रनला 12 चिल्ड्रनला दिलेले आहेत आणि ते इक्वली डिस्ट्रीब्युटेड झालेले आहेत आणि एकही लाडू उरलेला नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की नॉट अ सिंगल लाडू वॉज लेफ्ट ओव्हर. म्हणजे मग आपल्याला तुम्हाला विचारले की फाइंड द मिनिमम नंबर ऑफ लाडूज इन द 3 बॉक्सेस ऑल टुगेदर. आता 3 बॉक्सेसमधले एकत्र विचारलेत, पण आधी आपल्याला एका बॉक्समध्ये काढायचे आहेत कारण प्रत्येक बॉक्समध्ये तुम्हाला काय दिलेले आहेत इक्वल लाडू दिलेले आहेत. प्रत्येक बॉक्समध्ये समान लाडू आहेत. पहिल्या बॉक्समधले 20 जणांना वाटले तरी एकही लाडू उरला नाही, दुसऱ्या बॉक्समधले 24 जणांना वाटले तरी एकही उरला नाही आणि तिसऱ्या बॉक्समधून 12 जणांना वाटले तरी एकही लाडू उरला नाही. म्हणजे आपल्याला काय काढायचं एका बॉक्समधले लाडू काढायचे तर आपल्याला काय काढायचं एलसीएम. मग आपण काय लिहू आता इथं देअरफॉर मिनिमम नंबर ऑफ लाडूज इन ईच बॉक्स. एका बॉक्समधलं काढतोय आपण इज इक्वल टू काय येणार एलसीएम. मग आता आधी लिहिणार आपण देअरफॉर ऑल मल्टिपल्स ऑफ 20. 20चे मल्टिपल आपण लिहिले
20, 22 जा 40, 23 जा 60, 80, 120, 140 डॅश डॅश डॅश. लागला तर आपण पुढे वाढू. अँड दॅट इज ऑल मल्टिपल ऑफ 24. 24चे मल्टिपल काय येतील? कॉमन येईपर्यंत लिहू आपण, पुढे लागला तर गरज पडली तर वाढू. 24 2 जा 48, 24 3 जा 72, 24 4 जा 96, 24 5 जा 120 डॅश डॅश डॅश. कॉमन आला बघा. अँड ऑल मल्टिपल्स ऑफ 12. 12 1 जा 12, 12 2 जा 24. पटपट लिहून घेऊ आपण. बघा हा आला 120. 120 इज द लोएस्ट कॉमन मल्टिपल ऑफ 24, 12 अँड 20. मग देअरफॉर कॉमन मल्टिपल इज इक्वल टू 120 डॅश 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 डॅश. पुढे पण येऊ शकता. अँड देअरफॉर LCM इज इक्वल टू 120. आता वर्ड एक्झाम्पल आहे बघा. देअरफॉर मिनिमम नंबर ऑफ लाडूज इन ईच बॉक्स इज इक्वल टू 120. आता तुम्हाला दिलेलं आहे की सगळ्या बॉक्समध्ये सारखे आहेत आणि तुम्हाला क्वेश्चन काय विचारलेलं आहे? एका बॉक्समधलं नाही विचारलं. बघा क्वेश्चन विचारलेलं आहे व्हॉट इज द मिनिमम नंबर ऑफ लाडूज इन द 3 बॉक्सेस ऑल टुगेदर. मग आपल्याला 3 बॉक्सेसमधलं लिहायचं. देअरफॉर मिनिमम नंबर ऑफ लाडूज इन 3 बॉक्सेस. एका बॉक्समध्ये 120, मग 3 बॉक्समध्ये किती येणार? 360 लाडूज. कळालं? 360 कसं आलं कळालं का? आधी LCM काढला. LCM काढला तर एका बॉक्समधले लाडू आपल्याला मिळाले आणि मग तिन्ही बॉक्समध्ये समान होते म्हणून त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं. 120 इंटू 3 360. 360 लाडूज आर ऑल टुगेदर इन द 3 बॉक्सेस. बघा 4th एक्झाम्पल आहे आपलं. वी ऑब्झर्व द ट्रॅफिक लाईट्स ॲट 3 डिफरंट स्क्वेअर्स on the same big road. They turn green every 60 seconds, 120 seconds and 20 seconds. When the signals were switched on at 8 o'clock in the morning, all the lights were green. How long after that will all 3 signals turn green simultaneously again? बघा प्रश्नाचा अर्थ काय आहे की एक मोठा रोड आहे. समजा आपला जालना रोड आहे की नाही, तशा पद्धतीचा एक बिग रोड आहे आणि त्या बिग रोडवर 2-3 ठिकाणी सिग्नल्स असतात. काही ठिकाणचं सिग्नल मोठं असतं म्हणजे 1 मिनिटाचं असतं, काही ठिकाणचं 2 मिनिटाचं असतं, काही ठिकाणचं अर्ध्या मिनिटाचं सुद्धा असतं. म्हणजे आपल्याला थांबावं लागतं आहे की नाही. तर मग इथं दिलेलं आहे की टर्न कधी कधी होतात. पहिल्या सिग्नलला होतं 60 सेकंड्स, आफ्टर 60 सेकंड. दुसऱ्या सिग्नलला होतं आफ्टर 120 सेकंड आणि तिसऱ्या सिग्नलला होतं आफ्टर 20 सेकंड. तुम्हाला काय सांगितलं आहे की 8 o'clockला मॉर्निंगला जेव्हा सिग्नल सगळे चालू झाले, सगळे सिग्नल एकाच वेळेस चालू होतात, तेव्हा सगळे सिग्नल ग्रीन होते. आणि मग आता किती वेळानंतर पुन्हा एकदा सगळे सिग्नल सोबत ग्रीन लाईट लागेल, सगळीकडे ग्रीन कधी असेल सायमल्टेनियसली अगेन असं विचारले. म्हणजे आपल्याला इथं काय काढायचं आहे? आता मिनिमम नंबर असा तर मॅक्झिमम नंबर किती पण येऊ शकतो. इथं प्रश्न परत काय विचारलेला आहे? मिनिमम व्हॉट वॉज द मिनिमम नंबर ऑफ हाऊ लॉंग आफ्टर दॅट विल द 3 सिग्नल्स टर्न ग्रीन अगेन सायमल्टेनियसली अगेन. म्हणजे आपल्याला त्या 8 वाजता सुरू झाल्यानंतर कमीत कमी किती वेळाने ते पुन्हा एकदा ग्रीन लागतील असं विचारलेलं आहे. बघा गिव्हन लिहिलं आपण. गिव्हन काय दिलेलं आहे आपल्याला? द ट्रॅफिक signals turn green after the 60 second, 120 second and 24 second. तुम्हाला काय विचारलेलं आहे? आफ्टर हाऊ मेनी सेकंद. तिथे प्रश्न विचारलेला आहे आफ्टर हाऊ मेनी लॉंग, तर आपण सेकंद मध्ये घेतलं कारण सगळे सेकंद दिलेले आहेत म्हणून. इट टर्न अगेन ग्रीन म्हणजेच काय काढायचं आपल्याला? LCM काढायचं.
मग आता LCM काढायचा तर आपण काय लिहिणार, ऑल मल्टिपल्स ऑफ 60 काय येणार, 60, 120, 180, पुढे लागला तर करू आपण. ऑल मल्टिपल्स ऑफ 120, पहिलाच कॉमन आला बघा 120, 240 डॅश डॅश डॅश. अँड ऑल मल्टिपल्स ऑफ 24, परत 24 वन जा 24, 48, 72, 96, 120 आला कॉमन आला की सोडून दिला. देअरफॉर कॉमन मल्टिपल काय येणार, तिघांचंही कॉमन काय आला 120 अँड डॅश डॅश. अँड देअरफॉर LCM इज इक्वल टू 120. आता 120 LCM आला म्हणजे ते काय आले, सेकंद. त्याचं जर मिनिटमध्ये केलं तर किती मिनिट येणार, 2 मिनिट्स. मग आता शब्दामध्ये विचारलेलं आहे आपल्याला, प्रश्न काय विचारलेला आहे, हाऊ लॉंग आफ्टर दॅट विल ऑल द ग्रीन सिग्नल्स टर्न ग्रीन सायमल्टेनियसली अगेन. देअरफॉर all three signals turn green again after 120 seconds or 120 सेकंds जर मिनिटमध्ये केलं तर 2 मिनिट्स. एवढं हे लिहिलं तरी चालेल किंवा 2 मिनिट्स लिहिलं तरी पण चालेल. आता पुढचा प्रश्न आहे आपला, लास्ट क्वेश्चन आहे या प्रॅक्टिस सेटमधला. गिव्हन द फ्रॅक्शन्स 13/45 अँड 22/75. राईट देअर इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन विथ द सेम डिनॉमिनेटर्स अँड ॲड द फ्रॅक्शन. आता याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन तुम्हाला लिहायला सांगितला. इक्विव्हॅलंट इन्फिनाइट येऊ शकतात, पण त्याच्या ह्या दोघांचाही डिनॉमिनेटर सेम असलेला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काढायला सांगितला आणि तो काढल्यानंतर त्याचं ॲडिशन पण तुम्हाला करायला सांगितलं आहे. सोपं आहे खूप. बघा, गिव्हन फ्रॅक्शन लिहायच्या आधी गिव्हन फ्रॅक्शन आहे तुमचे 13/45 अँड 22/75. आता तुम्हाला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काढायचं सेम डिनॉमिनेटर. म्हणजे वी हॅव टू फाइंड आउट LCM ऑफ कशाचा काढायचा, डिनॉमिनेटरचा, 45 अँड 75. मग आता आपण लिहूयात ऑल मल्टिपल्स ऑफ 45. 45चं टेबल येतो का, कुणालाच पाठ नसतो त्याच्यामुळे तयार करायचं. 45 वन जा 45, 45 टू जा 90, 45 थ्री जा 135, 45 फोर जा 180. पुढे लागला तर करूयात आपण. 75 वन जा 75, 75 टू जा 150, 75 थ्री जा 225. नाही आलं कॉमन म्हणजे आपल्याला पुढे वाढवावं लागणार आहे. आता याचा पुढे कितीपर्यंत केला आपण, 4. आता 5 पर्यंत करायचं. 25, 225. अरे वा, आलं पटकन. म्हणजे आता इथं कॉमन मल्टिपल काय आला, कॉमन मल्टिपल आला 225 डॅश डॅश डॅश. अँड देअरफॉर LCM इज इक्वल टू 225. आता इथपर्यंतच नाही येत आपल्याला ते इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काढायचे. देअरफॉर इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन ऑफ 13/45 याचा केला आधी 13/45 इंटू कितपर्यंत झाला हा पाढा तयार, 1 2 3 4 5. म्हणजे दोघांना पण कितीने मल्टिप्लाय करायचं, 5 ने. मग हा आला 65/225. हे एक आन्सर आलं आपलं. दुसरं येणार इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन ऑफ कितीचा काढायचा आपल्याला आता, 22/75.
22/75 इंटू हा टेबल आपण कितीपर्यंत केला 1 2 3 पर्यंत, म्हणजे दोघांना आपण कितीने मल्टिप्लाय करायचं 3ने. इथे आला 66/225. आता हे दोन इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आपल्याला मिळाले. आता काय करायचं आपल्याला त्याचं ॲडिशन. देअरफॉर ॲडिशन किंवा सम. ॲडिशन इज इक्वल टू 65/225 प्लस 66/225 इज इक्वल टू 65 प्लस 66. आता डिनॉमिनेटर इक्वल असेल तर डायरेक्ट आपण ॲडिशन करू शकतो. मग याचं बेरीज केलं 11 131/225 दिसतंय का? बघा या दोघांची बेरीज केली 65 प्लस 66 इज इक्वल टू 131/225. कळालं? बघा आधी पहिले आपण इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन काढण्यासाठी डिनॉमिनेटर इक्वल असलेला काढायचा आहे आपल्याला. त्याच्यामुळे आपण या दोघांचा काय काढला एलसीएम काढला. एलसीएम काढल्यानंतर याचा आपण डिनॉमिनेटर 225 करायचं आणि याचा पण 225 करायचा. हा कॉमन आहे दोघांमध्ये, म्हणून आपण याला 5ने मल्टिप्लाय केलं. मग इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन करताना न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना इक्वल नंबरने मल्टिप्लाय करायचं. मग हे आपल्याला इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मिळाले आणि त्याचं आपण ॲडिशन केलं. कळालं? आता हा प्रॅक्टिस सेट आपला संपला आणि आपला फर्स्ट टर्मचा सिलेबससुद्धा संपला. आता आपण उद्यापासून रिव्हिजन घेणार आहोत आणि परत एकदा टेस्टला आपण सुरुवात करणार आहोत.